हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आता आम्ही आलो आहे आता चंद्रभागेवर. आम्हाला दिवे वगैरे लावायचे होते, त्याच्यासाठी आम्ही आलो आहे. आणि आता वापस आम्ही मठामध्ये गेलो होतो आणि काही सामान वगैरे घेतला. आणि आज आम्हाला जायचं होतं इस्कॉन प्रभुपाद घाट. तर ते होतं बोटिंग करून त्या साईडला जायचं होतं आम्हाला. तर आम्ही गजरे वगैरे घेतले, मस्त मोगऱ्याचे फुलं होते, छान वास येत होता, गजरे लावले आणि आता आम्ही जायला निघालो. बोटिंगमध्ये पर पर्सन 50 रुपीज घेतात. जर तुम्ही प्रदक्षिणा पण केली तर 50 रुपीज घेतील. आणि जर तुम्हाला त्या साईडला जायचं असेल प्रभुपाद घाटला तर 50 रुपीज घेतील. तर आता तुम्ही बघा, आम्ही आता मस्त धीरे धीरे बोटिंग करत करत मस्त चंद्रभागेमधून आलो. आता आम्ही उतरू आणि जाऊ मग पुढे. तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघा. हे आहे इस्कॉन प्रभुपाद घाट. इथलं वातावरण इतकं पीसफुल होतं, पीसफुल वातावरण होतं, खूप शांत. आता आम्ही जातोय वरती. इस्कॉन मंदिर पण खूप छान आहे, तुम्ही पुढे बघा. तर आता व्लॉग कंटिन्यू करा. तर बघा गाईस, हा आहे प्रभुपाद घाट आणि आता आम्ही जातो इस्कॉन टेम्पलला. हे आहे इस्कॉन टेम्पल. आता आम्ही इथून जाणार टेम्पलमध्ये. आरती चालू होती तेव्हा, आम्ही जेव्हा गेले तेव्हा मग आरती वगैरे केली. आणि त्याच्यानंतर इथं यांनी पूर्ण कृष्णाचे अवतार पण दाखवले आहेत. म्हणजे असे ह्या वरती फ्रेम लावलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळे कृष्णाचे अवतार आहेत. कोणते कोणते अवतार घेतले आहेत ते सगळे असे फ्रेममध्ये दाखवलेले आहेत. तुम्ही कंटिन्यू बघा.
असं होतं इस्कॉन टेम्पल. आमचं दर्शन वगैरे पण खूप छान झालं. गर्दी पण होती, पण एवढी नव्हती. पण छान असं आमचं असं दर्शन झालं. ही आहे बाहेरची साईड टेम्पलच्या जवळची. त्याच्यानंतर इथं गोशाळा पण होत्या, तर आम्ही मग ते बघितलं. त्याच्यानंतर इथं असं बसायसाठी पण खूप छान होतं. थोडा वेळ आम्ही बसले आणि मग नंतर गोशाळा होती साईडला. मग गोशाळेमध्ये गेलो, गोशाळा बघितली. नंतर त्यांनी इथं सगळं दिलेलं होतं आणि जे स्वामी वगैरे जे राहतात त्यांचे पण इथं रूम वगैरे होते. आणि आता आम्ही वापस जायला निघालो आहे. थोडं प्रतिभात घाट आहे तिथं बसलो. मस्त थंडी हवा होती. वरतून असंच गंमत बघत होतो. तर आता तुम्ही पुढे कंटिन्यू बघा. मग आम्ही हे पूर्ण असं बघितलं. त्याच्यानंतर आम्ही बोटवाले अंकल त्यांना कॉल केला. मग ते आले आम्हाला रिटर्न घ्यायला. आता आम्ही जातो आहे पुंडलिक देवाचं दर्शन घ्यायला. आता आम्ही बोटमध्ये बसू आणि आता आम्ही निघतोय. बघा गाईस, चंद्रभागा नदी. आम्ही प्रदक्षिणा वगैरे केली नव्हती, हीच आम्ही प्रदक्षिणा केली असं. त्याच्यानंतर आता आम्ही जातोय पुंडलिक देवाचं दर्शन घ्यायला. आणि दर्शनाच्या ठिकाणी पण खूप मोठी लाईन होती, गर्दी भरपूर होती. इस्कॉन टेम्पलला एवढी गर्दी नाही आहे, तेवढी गर्दी दुसऱ्या साईडला आहे. आणि इथं दिवसभर कोणी आंघोळ करतं, कोणी काही करतं नदीमध्ये, पूजा वगैरे, कोणी ओटी वगैरे पण भरतं चंद्रभागा नदीची. आणि अधिक मास चालू होता, त्याच्यामध्ये चांगलं असतं. नंतर हे लहान मुलं बघा कसे पोहत आहे इथं. यांना मीच सांगितलं होतं व्हिडिओ शूट करते मी, म्हटलं तुम्ही मस्ती करा थोडीफार. तर आता आम्ही आलो इथं पुंडलिक देवाचं दर्शन घ्यायला. बघा गाईस, लाईन भरपूर मोठी लाईन होती. आम्ही आता रांगेमध्येच लागलोय, धीरे धीरे जातोय. आम्हाला इथं पण 1.5-2 तास लागून गेला होता. खूप मोठी लाईन होती. नंतर मध्ये फोन अलाउड नव्हता, मग मी शूट वगैरे काही केलं नाही आहे. पण आता बघा, आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही मंदिराच्या बॅक साईडला आलेलो आहे. महादेवाचे पण इथं मंदिरं होते छोटे छोटे. नंतर ही समाधी होती. त्याच्यानंतर इथं पण आपलं महादेवाचंच मंदिर होतं, पिंड होती. नंतर आम्ही रिटर्न मठामध्ये आलो, थोडा वेळ तिथं बसलो आणि मग जेवण वगैरे केलं. आता हे सगळे फोटोज आहेत, तुम्ही कंटिन्यू बघा. तर आता मी इथंच व्लॉग एंड करते. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज.